कोणी कोणाला विचारत नाही हा, आज. ते पुन्हा आहे. इथं दुसरा 50 जण झालेली आहेत. त्यामुळे आता फक्त पगारवारी म्हणजे एक 15, 16, 17, 18 हजारापर्यंत पगार माणसाला पडतो. त्याच्यात अख्खं घर प्रपंच चालवून जर बघितलं ना आणि पोरांचं शिक्षणच बघितलं तर आपला इलाज एक वेळेला करूशी वाटत. या आता दवाखान्याची पायरी चढायची म्हटलं ना खिशात पैसे पाहिजे. सरळ सरकारी दवाखाना बघतो, तिथं जातो, तिथे एक्सरा बिक्सरा कडतो. मला सगळं MRI बिमारी करायचं मी काहीच केलं पण एवढंच की मी क्लिअर आहे. मी कामधंदा सोडला ना तुम्हाला सांगतोय लय नाही अजून 2 वेळा मी तुमच्याकडे आलो आणि त्या 2 वेळात मी जर गाडी चालवली नाही पुंची जी मी चालवत होती कार चालवून द्या मला काहीच होणार नाही. तुम्ही माझ्याकडे पण येणार नाही. हा येणारच नाही तुम्ही नाही येणार. पण येणारच नाही. तुम्हाला कोण सांगितलं होतं इथं? कुठं मला आमच्या इथं ते सुनील थिगळे माहितीये का? ठीक आहे. हा सुनील थिगळे त्यांनी मला सांगितलं होतं तेव्हापासून मग मी इकडे यायला चाललो. त्याच्या अगोदर आपलं आयुर्वेदिक हे ते करत होतो. आला ऑपरेशन सांगितलं मी ऑपरेशन काही केलं नाही म्हणलं मला करायचं नाही कारण माझ्या मित्राचं केलं तर आदू पोरग झालं. अच्छा तो आदू आहे का? आदू झालाय म्हणजे त्याला काहीच काम करता येत नाही. त्यामुळं तो मला स्वतः म्हणत होता ऑपरेशन कर पण नंतर 1 वर्षाने तो आदू झाला. 1 वर्ष चांगलं व्यवस्थित झालं परत ते आदू झालं. त्यामुळे ऑपरेशन नंतर तो भाऊ वाकला असेल बोजे उचलला असेल. एकदा ऑपरेशन झालंय जर डिस्क बाहेर काढली तो परत ऑपरेशन करायच्या कामाचा नाही कारण ऑलरेडी तिथं छेडछाड झालेली. आणि मी मामा आहे ना आणि ते मी काय झालं सकाळी लेट झालं म्हणून जरा गाडी पळवली ते आसडा बसला असा आलो तसं इथं दुखायचं चालू झालं पण ते जाणवलं नाही. ते घरी आलो आराम केला दुसऱ्या दिवशी जाणवलं. आणि तुम्हाला बेल्ट जरी दिला ना बेल्टचा काही इश्यू नाही तिथं फक्त वाकू नका एवढाच फंड आहे त्याच्यामध्ये. तुम्ही वाकू नका आणि बेल्ट लावू नका एवढाच फरक आहे. बऱ्याच जणांना काय वाटतं मी बेल्ट लावला म्हणजे मी लयच सरळ आहे. बेल्ट काय करणार तुम्हाला जर वजन कमी करायचं ढेरी कमी करायची वॉकिंग करा डाएट करा एक परफेक्ट व्यायाम येतो. आणि तुमच्या मणक्यात गॅप आहे हे तुम्हाला माहिती आहे. ज्या वेळेस तुम्ही व्यायाम केला वाकून काम केलं तुमचा कार्यक्रम झाला.